नमस्कार. वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. जन्म मृत्यू विज्ञान भाग 19. सूक्ष्म शरीर वा लिंगदेह स्थल काल मर्यादेच्या वर असतो. या अवस्थेतील कार्ये तत्क्षणी आणि त्याच स्थलात होतात. हा एक दिव्य अनुभवाचा भाग आहे. प्रख्यात वैज्ञानिक आइन्स्टाईन ह्यालाच टाइम स्पेस कॉन्टिनम असे म्हणतात. लिंगदेहाने इच्छित स्थळी जाताना दोन स्थलांमधील सर्व प्रदेश दिसतील असे नाही. तो एक स्वतंत्र अभ्यास आहे. सूक्ष्म शरीरापलीकडे कारणदेह आणि महाकारणदेह अशा आणखी दोन अधिकाधिक सूक्ष्मतर अवस्था आहेत. कारणदेहावस्था प्राप्त झाल्यास साधक त्याखालील दोन अवस्था म्हणजेच लिंगदेह व जडदेह पाहू शकतो. जडदेह जो आहे तोच दिसतो, तर त्यावर त्याच आकाराचाच पण थोडासा फिकट वर्णाचा असा लिंगदेह दिसतो. अधिक साधना पुण्यपदरी असल्यास आणि सद्गुरूंच्या कृपेने साधकाला त्याच्या कारणदेहाची व महाकारणदेहाची सुद्धा अनुभूती येऊ शकते. लिंग शरीरात सर्व जाणीव असते. त्या शरीरात दिव्य चक्षु, क्षोत्र, घ्राण, स्पर्श, मात्रा असल्यामुळे लिंगदेही सर्वत्र पाहू शकतो, ऐकू शकतो, जाणू शकतो. ते जाणणे, पाहणे, ऐकणे स्वतःच्या शरीरापुरतेच मर्यादित नसून त्याची कक्षा विश्वव्यापी बनू शकते. जड शरीर हे जड ज्ञानाचे उपकरण असल्यामुळे जड शरीराबाहेर गेल्यावर लिंग शरीराला श्वासोच्छ्वास, रुधिराभिसरण, क्षुधा व तृष्णा यासारख्या जड प्रक्रियांची आवश्यकता नसते. या अवस्थेतील माध्यम इच्छा असल्यामुळे साधकाच्या जड जीवनातील संस्कारांना धरून या लिंगदेहीला चांगल्या व वाईट इच्छा राहू शकतात. म्हणून लिंगदेही अवस्थात राहणारे पिशाचादी जीव इतर जड शरीरांना झोंबून त्याद्वारे आपल्या इच्छा पूर्ण करू शकतात. लिंगदेहीला जड शरीर नसल्यामुळे त्याच्या इच्छा तृप्ती करता त्याला इतर जड शरीरांवर कब्जा करून इच्छापूर्ती करावी लागते. म्हणून पिशाच्चे इतरांना झोंबतात, त्यांच्या शरीराचा कब्जा घेतात आणि इच्छापूर्ती झाल्यावर ते शरीर सोडून निघून जातात. प्रबळ इच्छेने व वासनाने प्रेरित झालेले लिंगदेही म्हणजेच पिशाच्य होत. मेल्यावर प्रत्येक लिंग शरीरी प्रेत अवस्थेत असते. प्र अधिक एत म्हणजेच पुढे कंपन करीत जाणारे अस्तित्व म्हणजेच प्रेत होय. प्रबळ वासना प्रेरित प्रेत म्हणजे पिशाच्य होय. मृत्यूनंतर प्रत्येक जीवात्मा प्रेत या अतिवेगवान अवस्थेत परलोकात जात असतो. इहलोकी जसे ज्याचे कर्म असेल तसाच त्याला पलीकडील लोक प्राप्त होत असतो. लोक म्हणजे दुसरे स्थान व पृथ्वीप्रमाणे अन्य ग्रहगोल नसून अवस्था आहेत. ते कांद्याच्या पातीप्रमाणे एकात एक वा स्वतंत्र नसतात. बर्फात ज्याप्रमाणे पाणी असते, वाफ असते व प्राणवायू व हायड्रोजन वायू असतात, तद्वत चार देह एकात एक असे निहित असतात. भूत, प्रेत, पिशाच्य अवस्था लिंगदेहाच्याच वृत्तीनुसार असणाऱ्या अवस्था होत. प्रत्येक जीव मृत्यूनंतर लिंगदेही बनून आपल्या गतकर्मानुसार परलोकी गमन करतो. इहजीवन साधारण बरे असलेले सर्वच जीवात्मे मरणोत्तर पितृलोकात जातात. तेथे केलेल्या गतकर्मानुसार त्यांच्यावर क्रियाप्रक्रिया चालू राहतात. यालाच पुराणात भोग म्हटले आहे. भोग संपल्याशिवाय जीवात्म्याला परत मृत्यूलोके प्रवेश नाही, म्हणजेच तोपर्यंत जन्म घेता येत नाही. पुराणात या अवस्थेलाच यम म्हटले आहे. सर्प, विंचवावर झोपणे, अग्नीत जाळले जाणे, गरम तेलात तळणे, करवतीने कापले जाणे इत्यादी सर्व कल्पना आहेत. इहजन्मात कोणी पापकर्म करू नये म्हणून तसल्या घोर कल्पना पुराणात लिहिलेल्या आहेत. हा पितृलोक अन्यत्र दूर नसून येथेच आहे. नरक आणि स्वर्ग या कल्पना व लोक येथेच आहेत. केवळ ते अवस्थांतर आहे. महाभारतात
स्पष्टच म्हटले आहे, अत्रैव नरकः स्वर्ग इति मातः प्रचक्षते. सूतक सिद्धांत. मरणाद्वारे जड शरीराचे बंधन सुटल्याबरोबर प्रत्येक जीव मरणोत्तर पितृलोकी जातो, कारण तो तेथूनच इहलोकी जन्म घ्यायला येतो. जेथून आले तेथे मरणानंतर परत जावे लागते. म्हणून प्रेतात्मा मृत झालेल्या जड शरीराच्या मायेत सापडू नये यासाठी वैदिक परंपरेत मेल्यानंतर शवाला त्वरित अग्नी देऊन प्रेतात्म्याचे ते माया केंद्रच नष्ट करून टाकतात. त्यामुळे प्रेतात्म्याला गतशरीर तर उपलब्ध नसते व अद्याप नवशरीर धारण करण्याची शक्यता नसल्यामुळे तो जेथून या जड जगतात आला त्या पितृलोकात म्हणजेच मूळ अवस्थेत जावे लागते. संन्यासी मायेच्या वर असल्याने त्याचे शरीर पुरतात. पितृलोक मृत्यूलोकापेक्षा उच्च म्हणजे शुद्ध अवस्थेत असतो. म्हणून जन्मानंतर किंवा मृत्यूनंतर वैदिक परंपरेत सूतक पाळत असतात. सूतकाचा अर्थ विटाळ नव्हे. ज्यांच्या घरी जन्म वा मृत्यू झाला त्यांचा संबंध त्या जीवात्म्याद्वारे पितृलोकाशी येत असतो. तावत काल त्या घरातील लोक पितृलोक सदृश्य अवस्थेत असतात. म्हणून असल्या सूतक असलेल्या जनांनी इतरांना स्पर्श करू नये. पितृलोकात असणाऱ्या जनांपेक्षा मृत्यूलोकात म्हणजे आपण जिथे राहतो तो असणारे इतर जीव अशुद्धावस्थेत असल्याने सूतक असलेल्यांनी इतरांना शिवू नये असा दंडक आहे. पण आपल्या महाराष्ट्रात सूतकाचे वागणे उलट आहे. ज्यांना सूत आहे त्यांचा इतर विटाळ मानतात. पण शास्त्र उलट आहे. जे सूतकात असतील त्यांनी इतरांना शिवू नये, कारण इतर लोक त्यांच्यापेक्षा अशुद्ध लोकात आहेत. सूतक म्हणजे प्रवेश केलेला, म्हणजे ज्यांना सूतक असते त्यांचा प्रवेश झालेला असतो. कोणत्या स्थानी? तर पितृलोकात. आता ह्या अतिंद्रिय शास्त्राचे अनुभव घेणारे जाणकार लोक कमी झाल्याने सूतक संस्कारात काय गहन रहस्य दडले आहे याची शास्त्री पंडितांसुद्धा माहिती नसते. कोणत्या प्रकारच्या जन्म मृत्यू करिता किती दिवसांचे सूतक पाळावे एवढेच ते सांगू शकतात. सूतक संस्काराचे महत्त्व कळल्यास मानव समाजातील कोणत्याही धर्मपंथाची व्यक्ती असो ती सूतक संस्कार पाळेलच. प्रेतात्मा पूजन. काही धर्मपंथात मृत्यूनंतर मृत जड शरीर कबरीत दफन करून ठेवतात व कालांतराने त्याचे पूजन, नवस इत्यादी प्रक्रिया ते सुरू करतात. इतर धर्मियांचे परिणाम होऊन आपल्या हिंदू वैदिक धर्मियांनी सुद्धा पीर पैगंबरांना पूजणे आणि नवस करणे सुरू केले आहे. हे निव्वळ अज्ञान व अशास्त्रीय वागणे आहे. शवाभवती मायेने गुंतून राहणारा जीवात्मा स्वतःचेच भले करू शकत नाही तर इतरांचे काय करणार? ही साधी तर्कबुद्धी सुद्धा असल्या विवेकहीन लोकांजवळ नसते. इतर करतात म्हणून हेही करायला पाहतात. पंथ वा धर्म संप्रदाय जड जगतापुरताच असल्याने त्या पलीकडील दिव्य जगातील व्यवहारांवर योग्य मार्गदर्शन केल्यास वा चुकीच्या मार्गाबद्दल टीका केल्यास धर्मावर टीका केली असे मानण्याचे प्रयोजन नाही. पीर पैगंबराची व थडग्यांची पूजा करणे किंवा त्यांना नवस करणे म्हणजे प्रेतपूजन करणे होय. सुबुद्ध जनांनी असल्या घोर मार्गाला लागू नये. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.